आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। भाऊ, काय सांगाल? परिणय फुके यांच्या नेतृत्वात आपल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला आहे, म्हणजे युतीतच कुठेतरी इथं वाद दिसून येत आहे का? नेमकं नाही, वाद वगैरे नाही आहे, हा पहिल्यांदा नाही आहे। याच्या अगोदर पण बरेचदा परिणय फुके यांनी शिवसेनेचे पदाधिकारी नेण्याचा प्रयत्न केला आहे। जिल्हा परिषद सदस्य पण नेलेले आहेत इलेक्शनच्या आधी। तर असे अनेकदा ते प्रकरण ते नेलं आणि हे 2-4 शिवसैनिक गेले म्हणून शिवसेना खूप कमकुवत झालं असं नाही। मुळातच शिवसेना हा प्रोडक्शन कंपनी आहे आणि प्रोडक्शन कंपनीमध्ये जुने गेले तर नवीन येत असतात, तर त्याच्यामुळे तो काही खूप मोठा फरक नाही आहे। आणि आमच्या शिवसैनिक नेल्यामुळे जर परिणय फुकेंना समाधान वाटत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे, का शेवटी मित्रपक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांनी न्यावं, पक्षाकडे लक्ष देत आहेत, हे सुद्धा मोठी गोष्ट आहे। कारण मधल्या काळामध्ये असं माहीत झालं होतं की पक्ष खूप खिळखिळीत झालेला आहे आणि पक्ष खूप जो नंबर 1चा पक्ष होता, एका काळामध्ये 3-3 आमदार आणि खासदार होते, आज 0 झालेला आहे। अशा पक्षाची पुनर्बांधणी करत असतील फुके साहेब तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। नक्कीच, पण याच्यातही काही शिवसैनिक जे गेलेले आहेत आपल्या पक्षातून BJPमध्ये, तर नेमकं काय कारण असतील त्याचे, का बरं गेले असावेत? नाराजी आहे का? नाही, काही नाराजी वगैरे नाही। ते मुळात जे गेले ते आमच्या शिवसेनेचे नव्हतेच। 1-2 जे पक्षाचे काही काँग्रेसचे होते, काही बाकी बाहेरचे 1-2 होते आणि ते आम्हाला अंदाज होता का ते आपल्यासोबत नाही। आमचे प्रमुख पदाधिकारी कोणीच गेलेला नाही आहे आणि 1-2 गेलेत, तर त्याची भरपाई कसं करता येईल ते आम्ही बघू। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत, तर त्याच्या अनुषंगाने नेमकं काय स्ट्रॅटेजी आपली असणार आहे? आज आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये 2 जिल्हा प्रमुख देतोय। आमच्याकडे 1 जिल्हा प्रमुख आमच्या अनिल गायधनीत आहे, तर दुसरा जिल्हा प्रमुख साकोली विधानसभामध्ये पद्माकरजी बावनकर यांना आम्ही बनवतोय। तर 2 जिल्हा प्रमुख आणि वेगवेगळे पदाधिकारी या सगळ्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे की प्रत्येक नगर परिषदमध्ये, नुसतं भंडारा जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्व विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 2 विधानसभेचा 1 जिल्हा प्रमुख म्हणून केलेला आहे। तर प्रत्येक विधानसभामध्ये 1 विधानसभा संघटकसुद्धा नेमलेला आहे। तर असा हा सगळं हे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्री प्लॅन आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जो दिलेला निर्देश आहे, श्रीकांत शिंदे साहेबांनी जो दिलेला आदेश आहे, तो आम्ही प्लॅनिंगनं आम्ही करतोय। त्या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री भंडाऱ्यात येणार असल्याची चर्चा आहे, नेमकं काय आहे? नाही, हो, 25 तारीख जवळपास निश्चित झाली आहे, अजून 100% कन्फर्मेशन नाही आहे, पण 25 तारखेला येतील आणि नक्कीच शिंदेसाहेब आल्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला ताकदच प्राप्त होईल, कार्यकर्त्यामध्ये जे जोश निर्माण होईल आणि त्यांचं आम्ही स्वागतच करू। नक्कीच, हे होते आमदार नरेंद्र भोंडेकर। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।